तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद आणि केला व छोरिया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरात पालक व शिक्षक प्रबोधन कार्यशाळेचे 15 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद जळगाव जामोद केंद्राचे सल्लागार, बुलढाणा चॅरिटेबल सोसायटीचे उपाध्यक्ष व सहकार विद्या मंदिर विभागाचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला हे होते। तर या कार्यशाळेसाठी मार्गदर्शिका म्हणून महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या उपाध्यक्षा व ग्राममंगल शिक्षण विभाग प्रमुख सुषमाताई पाध्ये ह्या होत्या। सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या संयुक्त सचिव आणि सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद विभागाच्या मुख्य संयोजका डॉक्टर स्वाती केला उपस्थित होत्या। यापासून सुषमाताई पाध्ये यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। सदर कार्यशाळा 2 सत्रांमध्ये घेण्यात आली। यामध्ये विद्यार्थी मूल्यमापन पद्धत व आवश्यकता आणि बदललेल्या शैक्षणिक धोरणानुसार मुलांचे शिकणे, वागणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे सहकार्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली। सदर कार्यशाळेला परिसरातील जवळपास 225 पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त व सक्रिय प्रतिसाद लाभला। याप्रसंगी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे, प्रकाश भुते, योगेश घाटोळे, विनोद ईश्वरे, अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाळे यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। संघाला जे तुम्ही सांगितलं ते मी माझ्या मुलासाठी नाही, पण मी जे काही शाळेत बघते त्यावरनं सांगते की जर मुलांची छान तयारी करून घेतली, त्यांना स्टेजवर पाठवलं आणि ते बोलले नाही की तिथल्या तिथे त्यांना धपाटे मिळतील किंवा त्यांचा नंबर आला नाही तरी सुद्धा तिथल्या तिथे धपाटे मिळतात। या वक्त को बदलना सीखो, बदल जाओ वक्त के साथ, या वक्त को बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में आगे बढ़ना सीखो, हर हाल में आगे बढ़ना सीखो। आजच्या या मूल्यमापन कार्यशाळेला मुख्य मार्गदर्शक म्हणून आपल्यात उपस्थित महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या उपाध्यक्ष, ग्राममंगलच्या शिक्षण विभागाचे प्रमुख, एक पत्रकार ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, अशा इथे आपल्यात उपस्थित सुषमाताई, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या संयुक्त सचिव जळगाव केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर स्वाती केला, इथे उपस्थित मोया सर, ईश्वरे सर, घाटोळ सर, उमाळे सर, व्यवहारे मॅडम, मसाळ मॅडम, मानकर मॅडम, येवतकर मॅडम, गांधी मॅडम, कोरडे मॅडम, नव्याने त्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आलेला आहे मनी मॅडम, आणि माझी मुलगी जिला आजच शुभेच्छा देतो सुलतानी मॅडम। अतिशय सुंदर संचलन नेहमीसारखंच करून आल्या मॅडम। ग्राममंगल आणि बुलढाणा बरचसं सामने, ते पण आदिवासी भागात काम करतात, आपण पण ग्रामीण आदिवासी भागात काम करतो। जर संग्रामपूर दानापूर युनिट पकडलं किंवा जळगाव जामोद युनिट पकडलं तर आपण सुद्धा ग्राममंगल प्रमाणे आदिवासी भागातच काम करतो। खऱ्या अर्थाने सुषमाताई बुलढाणा अर्बनची जी काही सामाजिक चळवळ आहे त्यात सगळ्यात महत्वाची चळवळ आहे शिक्षणाची। ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाचं भारतीय संस्कृतीवर आधारित दर्जेदार शिक्षण देता यावं म्हणून आतापर्यंत 23 आणि पातोडा आणि पिंपळगाव पकडलं तर जवळपास 25 सहकार विद्या मंदिराच्या माध्यमाने 30,000 विद्यार्थी या ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतात। पण एक महत्वाची गोष्ट जी मी कटाक्षाने सांगतो की केवळ सुविधा पुरवून, केवळ तंत्रज्ञान पुरवून होत नाही, खऱ्या अर्थाने समर्पित, अनुभवी उच्च विद्याभूषित शिक्षक वर्ग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणतीही शिक्षण संस्था प्रगती करू शकत नाही, रिझल्ट देऊ शकत नाही। परंतु आता बदलत्या वेळेसोबत, जसं मी सांगितलं की बदलत्या वेळेसोबत न्यू एज्युकेशनल पॉलिसी सोबत, AI सोबत, नवीन तंत्रज्ञानासोबत जर आपण विकसित होत गेलो नाही तर काळाच्या ओघात आपण मागे राहून जाऊ। म्हणून
नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात ही जी मूल्यमापन कार्यशाळा आहे, आज सुषमाताई मला वाटतं सगळं त्याबद्दल सांगतीलच. तर अशा अनेक कार्यशाळा आपण वेळोवेळी आयोजित करतो. बुलढाणा इथे पण अशीच आता एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. इथे पण अशाच प्रकारच्या कार्यशाळा आपल्याला आयोजित करायच्या आहे. आणि कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देशच तो असतो की खऱ्या अर्थाने आमचे जे शिक्षक आहेत ते वेळेसोबत चालले पाहिजे, त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, त्यांना आपल्याला प्रेरणा देता आली पाहिजे, त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे, त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं पाहिजे. नुसतं क्लासरूम कंट्रोल म्हणजे शिक्षण होत नाही. शिक्षणाचा खरा अर्थ जो आहे की त्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे. त्यातल्या त्यात आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्याच्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज सुद्धा जास्त आहे. आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन देण्यासाठी आज इथे आता सुषमाताई आलेले आहे. मी तुमच्यासोबत नेहमी संवाद साधतो, त्याच्यामुळे मी आज जास्त बोलणार नाही. तसे आज सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. आणि नव्याने जे काही महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद जळगाव जामोद केंद्राचे नवीन पदाधिकारी आणि आपण सर्व सदस्य आहोतच, आपण सर्वांना सुद्धा तुम्हाला येणाऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. आणि या कार्यशाळेचा उपयोग फक्त आजच्या पुरता इथे आपली उपस्थिती लागली असं होऊ नये. यातनं जे काही प्रबोधन आपल्याला सुषमाताईंच्या माध्यमाने मिळेल त्याचा वापर आपल्याला आपल्या या शिक्षण संस्थेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, आज पालकांची सुद्धा कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे, त्यांचं सुद्धा प्रबोधन करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे आज त्यांच्याशी सुद्धा आपल्याला संवाद साधायचा आहे. त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या समजून घेण्यासाठी आवर्जून मार्च महिना असला तरी मी सुद्धा इथे उपस्थित आहे. तर अशा प्रकारे या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सुद्धा पुनश्च तीच विनंती करतो की या कार्यशाळेचा उपयोग जास्तीत जास्त स्वतःसाठी करून घेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपल्याला त्यांच्या आयुष्यात त्यांचं उज्ज्वल भविष्य कसं घडवता येईल याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. हे स्वतःचं मूल्यमापन आहे. हे कोणाचं मूल्यमापन? ते स्वतःचं. माझं तर मागे जाऊया, आणखीन कोणाचं किंवा आणखीन कशाचं तरी मूल्यमापन करावं लागेल. विद्यार्थ्यांचं स्वतःचं. करेक्ट. बसून बोलत आहे. साधने वापरणार आहोत म्हणजे ते कशाचं मध्ये पण येईल, म्हणजे कशाचं मूल्यमापन करायचं आहे. तर क्षमतांचं आहे सगळ्या आणि साधनांचं. करेक्ट. स्वतःचं करताना आपल्याला शिकवण्याच्या पद्धतीचं मूल्यमापन करावं लागेल. म्हणजे माझं मूल्यमापन एक शिक्षक म्हणून आणि माझ्या पद्धतीचं मूल्यमापन म्हणून मी त्याला सुरुवात केली. मी बरोबर बोलतेय का? मी आशय बरोबर शोधला आहे का? मी जो आशय देते आहे तो योग्य पद्धतीने देते आहे का? तो त्या मुलाला समजते अशा पद्धतीने मी देते आहे का? माझ्या वर्गातल्या मुलांच्या शिकण्याच्या पद्धती जर वेगवेगळ्या असतील